मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मतदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही उमेदवारांना पाडा, तर नाशिकमध्ये कोणाला पाडलं जाईल? दोघांनाही पाडायला लावले त्यांनी. अच्छा. त्यांनी सांगितलं यांनी 40 वर्ष झुलवलंय, यांनी 10 वर्ष झुलवलं. दोघंही आपल्या कामाचे नाही. त्यांनी एक काय बोलले की जो माणूस आपल्या मागण्यांच्या बद्दल आपल्याला प्रतिज्ञापत्र देईल. आमचं प्रतिज्ञापत्र तयार झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो, खालून आणायला होतो. आमचं प्रतिज्ञापत्र तयार झालंय, बॉन्ड करू. आता बॉन्ड करायची तर गरजच नाही मला, आणि मी 15 वर्ष त्याच चळवळीत काम करत आलोय आतापर्यंत. मी दुसरी चळवळ चालवली नाही. मराठा आरक्षणासाठी किती गुन्हे दाखल झाले, किती आंदोलन, किती मोर्चे काढले, मी त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. म्हणून जरांगे पाटलांचे सूचक वक्तव्य केलेलं आहे की चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी त्याशी भेटायला गेलो, तुम्ही बघा, त्यांनी मला पेढा भरवला, शाल दिली, गुच्छ दिला, सत्कार केला, आशीर्वाद दिला. हे कोणत्याच उमेदवाराला केलं नाही त्यांनी. मला काय केलं तर आम्ही चळवळीत प्रामाणिक आहोत, ते आमचे नेते.